नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये प्रकरण 5 भाग 2 यामध्ये आपण भारत सामाजिक आणि धना या प्रकरणामध्ये आर्य समाजाचं कार्य बघणार आहोत. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. एकीकडे हिंदू समाजातील मूलभूत महान विचारांचे संरक्षण आणि पुनर्जीवन करायचे, पण त्याचबरोबर त्यात नंतर शिरलेल्या दोषांचे आणि विकृतींचे निराकरण करावयाचे आणि मरगळलेल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये चैतन्य निर्माण करावयाचे. यासाठी आर्य समाजाने 19व्या शतकात संपूर्ण भारतभर समाज सुधारणेच्या चळवळीला गती दिली होती. हिंदू समाजाची उन्नती करण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांना वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन हाच एक प्रभावी मार्ग वाटला. ब्राह्मो समाजाचे नेते केशवचंद्र सेन यांच्या सूचनेवरून त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हिंदी भाषेचा वापर करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर आपल्या विचारांचा प्रसार प्रभाव सर्व भारतभर पाडण्यासाठी ब्राह्मो समाजासारखी संघटना स्थापन करण्याचं महत्त्व देखील स्वामीजींना पटलेलं होतं. आणि म्हणून इसवी सन 1875 साली त्यांनी मुंबईमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. त्यांच्या मते वेदांमध्ये प्रतिपादन केलेला वैदिक धर्म हाच खरा वैश्विक स्वरूप लाभलेला धर्म आहे. या धर्मानुसार ईश्वर एकच आहे. ईश्वर आदी आणि अंतरहित आहे. या चराचराचा तोच निर्माता आणि नियंता आहे. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निरहंकारी आहे. कृपाळू दयाळू असलेल्या ईश्वराचे रूप मूर्तीत नसून सर्वत्र आहे. वैदिक धर्मामध्ये मूर्तीपूजा, अवतारवाद, तीर्थ, व्रते, पौराणिक अनुष्ठाने, श्राद्ध इत्यादी नसल्याने या गोष्टींचा त्याग करण्यास त्यांनी सांगितले आहे. वेदातील तत्वज्ञानानुसार जो समाज आकाराला आला तोच आर्यांचा समाज आदर्श समाज होता, असंही त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आर्य समाजाने आपल्या हिंदू बांधवांना वेदाकडे परत चला असा संदेश दिला. यामुळे हिंदू धर्माची आणि समाजाची अवनती अधोगती थांबवता येईल आणि सर्वांचे कल्याण साधता येईल असा विश्वास त्यांना वाटला होता. स्वामी दयानंदांचा खरा पिंड समाज सुधारणेचा होता हेच यातून दिसून येतं. शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराचं कार्य हाती घेतलेलं आहे. अज्ञानी असलेल्या आपल्या भारतीय बांधवांना प्रथम शिक्षण दिले पाहिजे, तरच त्यांची विचारसरणी सुधारणावादी होईल. त्यांची आत्मिक भौतिक प्रगती शिक्षणाने साधता येईल आणि निर्दोष समाजाचे व राष्ट्र उभारणीचे कार्य साध्य होईल अशी त्यांची धारणा होती. यासाठी आर्य समाजाच्या स्थापनेपासून अनेक शिक्षण संस्था स्थापन करण्यात येऊ लागलेल्या होत्या. आर्य समाजाचा अभ्यास करणारी गुरुकुले स्थापन केली. संस्कृतचे शिक्षण देणाऱ्या संस्कृत पाठशाळा स्थापन केल्या. पौर्वात्य आणि पाश्चात्य या दोन्ही पद्धतींच्या शिक्षणाचा समन्वय घालण्यासाठी इंग्रजी महाविद्यालये देखील सत्यशोधक समाजाच्या अनुयायांनी स्थापन केली. वेद काळात स्त्रियांचा देखील पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा होता हे लक्षात घेऊन त्यांनी प्रौढ विवाहाचा पुरस्कार केला. बालविवाहाचा निषेध केलेला आहे. स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार मान्य केला. एवढेच नव्हे तर वेदांचा अभ्यास स्त्रियांनी करावा यावर त्यांनी भर दिलेला दिसून येतो. स्त्रियांना दास्यत्वात ठेवणाऱ्या अंधश्रद्धांना आणि प्रथांना त्यांनी निंद्य मानलेले. जातीभेदाविरुद्ध देखील त्यांचं योगदान आहे. वैदिक काळात जी वर्णाधिष्ठित पद्धत होती ती व्यक्तीच्या गुणवर्गाशी संबंधित होती. त्यांना जन्माधिष्ठित जातीची निश्चिती मान्य नव्हती आणि म्हणून हा भेदाभेद आणि अस्पृश्यता मानू नये असे विचार त्यांनी मांडले.
आर्य समाजाच्या शिकवणीने संघटित झालेल्या त्यांच्या अनुयायांनी अस्पृश्यता निर्मूलन, जातीभेदाचे उच्चाटन याबाबतचे कार्य हाती घेतलेले दिसून येते. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून स्वामी दयानंद सरस्वतींनी आपल्या समाज सुधारणेच्या चळवळीत ईश्वर भक्ती इतकेच जनसेवेला महत्व दिलेले. आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांनी केवळ शहरातूनच नाही तर खेड्यातून देखील आपत्तीग्रस्त, दीनदुबळ्यांची मानवतावादी दृष्टिकोनातून मनोभावे सेवा केली. अनाथालये, विधवाश्रम स्थापन केले. म्हणजे अशा प्रकारे आर्य समाज ही धार्मिक क्षेत्रात मूलगामी सुधारणा करून त्यावर आधारित भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणण्यावर भर देणारी एक महत्वाची सामाजिक चळवळ. एकीकडे भक्तिपंथ, स्वाभिमान, देशाभिमान जागृत केला तरी स्वधर्मीयांच्या कल्याणास्तव अनेक सामाजिक सुधारणांवर भर दिलेला दिसून येतो. यामुळे पाश्चात्य लेखक हान्स कोहन्स म्हणतात की स्वामी दयानंद आणि त्यांच्या आर्य समाजाने 20व्या शतकातील भारताची पायाभरणी करण्याचे महत्वाचे कार्य केलेले. म्हणजे जातीभेद अमान्य करून स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह, मिश्र विवाह यांचा आर्य समाजाने पुरस्कार केलेला दिसून येतोय. इतकं महान कार्य आर्य समाजाचं दिसून येते. आर्य समाजाच्या सुमारे 100च्या वर शाखा कार्यरत होत्या. महाराष्ट्रात देखील लोकहितवादी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी आर्य समाजाच्या तत्वांचा प्रचार केलेला दिसून येतो. यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला प्रेरणा आणि आपण दिशा मिळाली. एक वेगळ्या प्रकारचे विचार मिळाले. सुधारणांच्या संदर्भातील रामकृष्ण मिशनचं कार्य जाणून घेणार आहोत. इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. या मिशनच्या विचारांची आणि कार्याची ओळख होण्यासाठी प्रथम आपण स्वामी रामकृष्ण परमहंस यांची आणि त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊया. स्वामी रामकृष्ण परमहंस बंगालमधील हुगळी जिल्ह्यात त्यांचा जन्म झालाय. मात्र घरच्या गरिबीमुळे रामकृष्णांना उच्च शिक्षण घेता आलं नाही. मात्र लहानपणापासून आध्यात्मिक वृत्ती त्यांच्याजवळ होती आणि म्हणून ह्या आध्यात्मिक वृत्तीच्या रामकृष्णांनी पुढे कलकत्त्याजवळील दक्षिणेश्वर येथील कालीमातेच्या मंदिरात पुरोहित म्हणून ईश्वर साधना सुरू केली. समाधीस्थ होणारे परमहंस हे सर्व स्थळी ईश्वराची अनुभूती घेत असत. आपण आणि कालीमाता एकच आहोत असं ते मानत. त्यांच्याभोवती स्वामी विवेकानंदांसारखे अनेक ज्ञानी शिष्य जमलेले होते. वेदांतातील तत्वज्ञानाची आणि त्यानुसार आचरणावर भर देण्याची शिकवण त्यांनी आपल्या अनुयायांना दिली. ईश्वर एकच आहे, तो सर्वव्यापी आहे. सर्व जीवामात्रांची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा, उपासना होय. हाच खरा मानवधर्म आहे, अशी शिकवण स्वामी रामकृष्ण यांनी आपल्या शिष्यांना, अनुयायांना दिलेली होती. याच रामकृष्णांची आणि नरेंद्राची भेट 1880 मध्ये झाली. नरेंद्र म्हणजेच स्वामी विवेकानंद यांना देखील ईश्वराचं अस्तित्व जाणून घ्यायचं होतं आणि जेव्हा त्यांची रामकृष्णांशी भेट झाली तेव्हा त्यांनी आपण ईश्वराला स्पष्टपणे पाहिले आहे असं सांगून योग साधनेच्या बळावर समाधीस्थ होऊन नरेंद्राला देखील ईश्वरानुभूती दिली. मानवाच्या अंगी आध्यात्मिक जागृती घडवून आणून त्यांची दुःख निवारण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. स्वामी विवेकानंद यांनी 1893 साली शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या बळावर मानवतावाद आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार केला. या संदर्भात हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीचा पाठपुरावा करणं किती महत्वाचं आहे याबाबतचा दिव्य संदेश त्यांनी दिला. त्यामुळे इतर धर्मीयांना प्रथमच हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीची महानता जाणवली. विवेकानंदांनी अमेरिकेत, फ्रान्स, इंग्लंडमध्ये हिंदू धर्मावर अनेक प्रवचनं दिली.
त्यांच्या या कार्यामुळे भारतीयांची मरगळ दूर झाली. हिंदू धर्माबद्दल त्यांच्या मनात रास्त अभिमान आणि चैतन्य निर्माण झाले. भारतीयांच्या आत्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी भारतीय तरुण तरुणींनी वेदांतील कर्मयोगाचा अवलंब केला पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्याचप्रमाणे निव्वळ भौतिक प्रगतीच्या मागे लागून मनस्वास्थ्य हरवलेल्या पाश्चात्यांनी भारतीय संस्कृतीतील अध्यात्मवादाची कास धरली पाहिजे. पाश्चात्य आणि पौर्वात्यांनी भौतिकवादी आणि आध्यात्मिकवादाची देवघेव करून दोहोंचा समन्वय समतोल साधण्यात मानवाचं कल्याण आहे असा संदेश त्यांनी दिला होता. आपल्या गुरूंच्या विश्वधर्म संदेशाच्या प्रसारासाठी त्यांनी 1897 साली रामकृष्ण मिशन या संघटनेची स्थापना केली. 1899 मध्ये मिशनच्या कार्याचे केंद्र म्हणून कलकत्त्याजवळील बेलूर मठाची स्थापना केली. या मिशनच्या अनुयायांनी देशभरच्या शाखांमधून शाळा, दवाखाने, अनाथाश्रमांची स्थापना केली. दुष्काळ, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांची निष्काम भावनेने सेवा केली. त्यांनी जातीयता, स्पृश्यता हा भेद कधीच मानला नाही. सर्व धर्मांची उद्दिष्ट समान आहेत आणि म्हणून परधर्म सहिष्णुता या विचाराचा पाठपुरावा त्यांनी केलेला दिसून येतो. राष्ट्रीय चारित्र्याच्या जडणघडणीसाठी रामकृष्ण मिशन तर्फे अज्ञान आणि अंधश्रद्धेत भटकणाऱ्या समाजाला ज्ञानी करणं, त्यांना त्यांच्या गतवैभवाची आठवण करून देणं, पारतंत्र्याच्या अवस्थेत बदल करण्याची प्रेरणा देणं यासारखं महान कार्य विवेकानंदांनी केले. पाश्चात्यांच्या योग्य त्या विचारांचा स्वीकार करावा, मात्र अंधानुकरण करू नये. भारतीय अध्यात्माचा परिपोष करावा, वेदांताची शिकवण आचरणात आणावी, पण निष्क्रिय प्रारब्धवादाचा त्याग करावा अशी शिकवणही स्वामीजींनी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी आवश्यक अशा राष्ट्रीय चारित्र्याच्या जडणघडणीस फार मोठी चालना स्वामीजींच्या कार्यामुळे मिळालेली दिसून येते. आणि म्हणून उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तरुणांना दिलेला दिसून येतो. यावरून स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्याचं महान कार्य तर केलंच, पण स्वातंत्र्य चळवळीसाठी तरुणांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं दिसून येतं. त्यांच्या विचारांना चालना दिलेली दिसून येते. त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण केलेलं दिसून येतं. देशाविषयीचा देशाभिमान त्यांच्यामध्ये निर्माण केलेला दिसून येतो. हे सगळं कार्य त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं.